राज्यातल्या सगळ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्यांच्या इतक्या वर्षांच्या संघर्षाला, त्यांच्या लढ्याला अखेर एक मोठं यश मिळालंय. विचार करा, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता या सेविकांनी समाजाची सेवा केली. त्यांचं काम इतकं महत्वाचं, पण अनेक वर्ष त्यांना खूप कमी मानधनावर काम करावं लागलं. पण आता शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेतलीय आणि 2 खूप मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर हे 2 मोठे निर्णय नेमके आहेत तरी काय? पहिला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि दुसरा म्हणजे सर्वांना हवी असलेली पेन्शन योजना. शासकीय कर्मचारी दर्जा म्हणजे काय? तर आता सन्मानासोबतच इतर कर्मचाऱ्यांसारखे हक्कही मिळतील. आणि पेन्शन योजना ही तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एक भक्कम आर्थिक आधार ठरेल. ठीक आहे, पण याचा त्यांच्या आयुष्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल? सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्या मासिक मानधनात एक चांगली सन्मानजनक वाढ होणार आहे. त्यांना आता इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्काची सुट्टी म्हणजे रजासुद्धा घेता येईल. आणि हो, वैद्यकीय सुविधाही मिळतील. म्हणजे आरोग्याला एक प्रकारचं सुरक्षा कवचच मिळालं. या सगळ्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला एक भक्कम आर्थिक आधार मिळणार आहे. म्हणूनच याला फक्त घोषणा नाही, तर समाजाचा कणा असलेल्या महिलांच्या कामाचा खरा सन्मान म्हटलं जाते. थोडक्यात सांगायचं तर कामाच्या वेळी सन्मान आणि निवृत्तीनंतर सुरक्षेची हमी. समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्यांना जेव्हा बळ मिळतं तेव्हा समाजाची खरी प्रगती होते, नाही का?